शहरातील ताराबाई पार्क परिसरात चंदवानी हॉल समोरील एका बंगल्याच्या आवारात विनापरवाना वृक्षतोड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी दोषीवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उज्ज्वल कोल्हापूर संघटनेच्या वतीनं करण्यात आली। या संदर्भात महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना निवेदन देण्यात आलं। महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने संबंधितांना नोटीस बजावली असली तरी इतक्या गंभीर पर्यावरणीय गुन्ह्यात केवळ नोटीस देणं ही अपुरी कारवाई असल्याचं संघटनेने नमूद केलंय। दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। सदर वृक्षतोड ही महाराष्ट्र प्रोटेक्शन अँड प्रिव्हर्जन ऑफ ट्रीज ॲक्ट 1975 या कायद्याचं उल्लंघन असल्याचं सांगण्यात आलंय। महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय झाडं तोडणे बेकायदेशीर असून या प्रकरणात एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 अंतर्गत ही कारवाई होऊ शकते असंही निवेदनात नमूद करण्यात आलंय। भविष्यात शहरात विनापरवाना वृक्षतोड होऊ नये यासाठी महानगरपालिकेने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात आली। यावेळी गणेश लाड, अजित पाटील, सागर त्रिपुगडे, सुनील सामंत, अभिजित कदम, प्रसाद पवार, संजय चव्हाण, यशवंत शेळके आदी उपस्थित होते।